मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आज मीरा रोडमध्ये मराठी एकीकरण समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाआधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पहाटे 3 वाजता पोलिसांनी ही कारवाई केली। काल पोलिसांनी जाधवांना नोटीस बजावलेली। अविनाश जाधव यांना भाईंदर शहरात येण्यासाठी 24 तासांची प्रवेशबंदी घालण्यात आली आहे। मला असं वाटतं की उद्याचा मोर्चा हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीला इथल्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांना भडकवलं, त्यांना मोर्चा काढायला लावला आणि जर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा निघणार असेल तर आम्ही गप्प कसे बसू ना। सो या सगळ्याचं उत्तर द्यायला उद्याचा आमचा हा मोर्चा आहे। मला आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदरमध्ये बंदी घातलेली आहे आणि मला असं वाटतं की हा माझ्यावर केलेला अन्याय आहे। मी जर मराठी अस्मितेसाठी काम करतो, मराठी भाषेसाठी काम करतो, तर उद्याचा मोर्चा हा आमचा शांतताप्रिय आहे। तुम्ही अशा मोर्चात मला बंदी घालणं योग्य नाही। तर अविनाश जाधव यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदर शहरात येऊ न देण्यासाठी म्हणून बंदी घालण्यात आलेली आहे। त्यांना नोटीस त्यासाठी बजावण्यात आलेली आहे। 3 वाजता त्यांना ताब्यातही घेण्यात आले। थेट जाऊया त्यांचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडे। विकास, अविनाश जाधव यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, भाईंदर शहरात बंदी घालण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये नेमकं काय घडतंय? मीरा रोड आणि भाईंदर या ठिकाणी मोर्चा काढण्याच्या अगोदरच वातावरण तापलेलं आहे। विशेष म्हणजे मनसेचे नेते आणि ते ठाण्यात राहतात अविनाश जाधव यांना यापूर्वी पोलिसांनी मोर्चा काढून यासाठी नोटीस दिल्यानंतर आज पहाटे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काशीमेर पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी अविनाश जाधव यांना ठेवण्यात आलेलं आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी नोटीस देण्यात आली होती। त्यामुळे मराठी एकीकरण समितीच्या वतीने जो काही मोर्चा काढण्यात येणार होता त्याला कुठेतरी मोर्चा थांबवण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले, परंतु मनसे देखील आक्रमकतेने हा मोर्चा काढेल असं अविनाश जाधव यांनी सांगितलं। त्यामुळे नक्कीच आजच्या दिवशी मीरा रोड आणि भाईंदर या ठिकाणी पुन्हा एकदा वातावरण तापणार आहे। ठीक, धन्यवाद विकास संपूर्ण माहितीसाठी। तर अविनाश जाधव यांना सध्या पोलीस स्टेशनमध्ये थांबवण्यात आलेलं आहे। रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना मीरा भाईंदर शहरामध्ये प्रवेशबंदी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।